नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस दूरदर्शनच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्याला माहितीच आहे 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्या निमित्ताने आपण आठवडाभर मधुमेहाचे विषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून सादर करत आहोत. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचा विषय हा मधुमेह आणि त्या निमित्ताने नियमित साखरेची तपासणी आणि जे नवीन नवीन औषधोपचार आज मधुमेहामध्ये येत आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आहार, औषध, व्यायामांचा समावेश आहेच, पण पर्टिक्युलरली इन्सुलिन जे वेगवेगळ्या पद्धतीने आज रुग्ण घेऊ शकतात आणि अत्यंत चांगला कंट्रोल हा साखरेवरती किंवा शुगरवरती आपण ह्या अनुषंगाने मिळवू शकतो, याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय नामांकित डायबिटॉलॉजिस्ट म्हणजेच मधुमेह तज्ञ डॉक्टर अभय मुथा यांना खास पुण्याहून आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया डॉक्टर अभय मुथा यांची. नमस्कार सर. नमस्कार. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अभय मुथा हे पुणे येथील अतिशय प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आहेत आणि गेली 16 वर्ष ते पुण्याला रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचं स्वतःचं क्लिनिकही आहे. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे मधुमेह तज्ञ म्हणून म्हणजेच डायबिटॉलॉजिस्ट म्हणून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर कार्यरत असतात. याशिवाय त्यांचं स्वतःचं असं अत्यंत अद्ययावत डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर आहे, जे पुण्यामधलं पहिलंच अशा प्रकारचं सेंटर आहे आणि हे क्लिनिक त्यांचं पुणे कॅम्प या ठिकाणी आहे. मधुमेहावर त्यांनी अनेक प्रकारचं संशोधनही केलं आणि बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिसंवादात, सेमिनार्समध्ये त्यांनी भाग घेतला आहे. मधुमेह जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील पहिल्या अशा डायबिटीज केअर अँड रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनीही ह्या स्थापनेसाठी हातभार लावलेला आहे आणि त्यांनी 50 पेक्षा अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात राबवले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या फाउंडेशनचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 16 वर्षाखालील जी गरजू मधुमेह रुग्ण आहेत, म्हणजे मुलं आहेत, ज्यांना ज्युव्हेनाइल डायबिटीस किंवा टाईप 1 डायबिटीस झालेला आहे, अशा मुलांना फाउंडेशनतर्फे दत्तक घेतलं जातं आणि त्यांचा सर्व खर्च किंवा त्यांच्या ट्रीटमेंटचा सर्व खर्च ह्या फाउंडेशनतर्फे केला जातो. आणि अशा प्रकारची 105 मुलं त्यांनी आत्तापर्यंत फाउंडेशनतर्फे घेतली आहेत आणि मला वाटतं ही अत्यंत भूषणास्पद आणि स्वागतार्ह बाब आहे की अशा प्रकारचे जी लहान मुलांना डायबिटीस झालेले अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सर्व औषधांचा आणि शिक्षणाचा खर्च हा या फाउंडेशनतर्फे केला जातो. त्यांना अनेकविध पुरस्कारही मिळाले, ज्याच्यात प्रामुख्याने 2004 साली लंडन येथील डॉन परिषदेसाठी भारतातून निवडलेल्या 2 मधुमेह तज्ञांपैकी ते एक होते. त्याचप्रमाणे 2006 साली महाराष्ट्रातील मधुमेह जनजागृतीसाठी लायन्स इंटरनॅशनल तर्फे त्यांना समाजमित्र पुरस्कार मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2006 साली सकाळमध्ये जो त्यांनी मधुमेहाच्या जनजागृतीसाठी लेख लिहिला होता, त्याला देशामध्ये पहिलं पारितोषिक मिळालं आणि त्यासाठी 1 लाख रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. आणि हाच लेख आंतरराष्ट्रीय परिषदेत सुद्धा 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी पात्र ठरला होता आणि त्याबद्दल निश्चितच त्यांचं अभिनंदन या ठिकाणी आपण करूया सर्व हॅलो डॉक्टर परिवारातर्फे. थँक्यू. डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांसाठी निम्र निवेदन आहे, प्रेक्षकांनी प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा, आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज अतिशय कमी ठेवा. आपले प्रश्न अतिशय कमी वेळात आणि नेमक्या शब्दात विचारा, म्हणजे जास्तीत जास्त प्रश्नांना मला उत्तर देता येईल. आणि हे सारे प्रश्न विचारण्यासाठी संपर्क ध्वनी पुढील प्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी नीट लिहून घ्या. 24908050 म्हणजेच 24908050 हा आहे पहिला नंबर. दुसरा नंबर आहे 24988050 म्हणजेच 24988050. हे दोन्ही नंबर्स अर्थातच मुंबईतील प्रेक्षकांसाठी, मुंबई बाहेरून जेव्हा फोन कराल तेव्हा 022 किंवा 022 हा STD कोड लावायला विसरू नका. मधुमेह किंवा डायबिटीस फारशी भूषणास्पद गोष्ट आहे, पण पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो की संपूर्ण जगभरात मधुमेहाची राजधानी म्हणून भारताला ओळखण्यात येतं. ही निश्चितच काही चांगली गोष्ट नाहीये आणि ही जर का गोष्ट बदलायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर मधुमेहाविषयी संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करणं आणि अर्थातच ती कशी करायला हवी या अनुषंगाने आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. पण जे नवीन उपचार आज मधुमेहावरती उपलब्ध झालेले आहेत त्याही विषयी आपण आजच्या कार्यक्रमात बोलणार आहोत. तर कार्यक्रमाकडे वळूया. सर्वप्रथम स्वागत आपलं कार्यक्रमात डॉक्टर अभय मुथा. खास पुण्याहून आपण या ठिकाणी येण्याचे कष्ट घेतलेत, वेळ काढून, त्याबद्दल धन्यवाद. हा जो मधुमेह आहे, वेगवेगळ्या अनुषंगाने आपण नेहमी ह्याच्याविषयी ऐकत असतो, अनेक समज गैरसमज आहे त्याविषयी. नक्की मधुमेह रुग्ण कोणाला म्हणता तुम्ही? जसं आता सांगितलं आपण की मधुमेह आता सर्वांना फारच चांगल्या प्रमाणात माहिती आहे, पण मधुमेहाची एक सोपी व्याख्या सांगायची म्हणजे रक्तातली जी साखर आहे
उपाशीपोटी जर 140च्या वर गेली आणि ती जेवल्यानंतर 2 तासांनी 200च्या वर असेल किंवा 180 झाल्यानंतर ती लघवीत येते, हे जे आपल्याला बायोकेमिकल पॅरामीटर दिसतात किंवा काही सिम्पटम्स आणि सायन्स असतात ते दिसले, त्याला आपण डायबिटीज झाला असं म्हणतो. बरोबर. काय कुठल्या स्वरूपाची लक्षणं सुरुवातीच्या काळात तुम्हाला आढळतात? आपण जेव्हा एक नॉर्मली आपण ऐकतो की मधुमेह झालेल्या व्यक्तीला लघवी जास्त होते, तहान जास्त लागते, भूक जास्त लागते, हे ॲक्च्युअली जे सिम्पटम्स आहेत ते फार प्रामुख्याने सगळ्यात दिसतात असे नाही. आज जे प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात जास्त दिसणारे जे सिम्पटम्स आहेत ते म्हणजे एकदम न भरणारी जखम किंवा एकदम 5-7 किलो वजन 1-1.5 महिन्यात एकदम झपाट्याने कमी होणं, आणि ज्याला आपण इन्फेक्शन्स म्हणतो, जंतूंचा प्रादुर्भाव होऊन पेशंट्स बऱ्याच वेळेला स्किन इन्फेक्शन्स, युरोजेनिटल इन्फेक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्सने आमच्याकडे येतात. आणि जसे क्लासिकल सिम्पटम्स पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफिजिया हे दिसतील असे नाही, पण ह्या प्रकारचे काही जर सिम्पटम्स जर आपल्याला दिसले तर दिस कुड बी अ सिम्पटम ऑफ डायबिटीस. येस, अतिशय मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला एक्सेसिव्ह थर्स्ट म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात तहान लागत असेल, वारंवार लघवीला जायला लागत असेल, त्याचप्रमाणे पण हे झाले अर्थातच जुन्या पद्धतीची लक्षणं. पण डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे न भरून येणारी जखम, वारंवार होणारा जंतू संसर्ग, आणि त्याचप्रमाणे जर का अगदी थोड्या कालावधीत झपाट्याने वजन कमी झालं तर निश्चितच आपण जाऊन आपली शुगर चेक करून घेणं आवश्यक, आणि त्यासाठी काही फार खर्च येत नाही. आपण जाणून घेऊया कुठल्या इन्व्हेस्टिगेशन्स करतात डायबिटीसमध्ये. एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे असं जेव्हा आपण मगाशी आपण सांगितलं की सर्वसाधारण साखरेचा तपास हा रक्तातला केला जातो, उपाशीपोटीचा आणि जेवल्यानंतर. हे केल्यानंतर आपण त्याला मधुमेह असं आपण निदान करतो. काय ही झाली एक सोपी तपासणी, पण सर्वसाधारण मधुमेहावरती चांगला ताबा मिळवण्यासाठी कुठल्या इन्व्हेस्टिगेशन्स तुम्ही सजेस्ट करता? आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण आज आपण जे बघतो की समाजात डॉक्टर आणि पेशंट दोघांच्या मनात मधुमेहाबद्दल एकंदर गैरसमज आहेत, आणि सगळ्यांना वाटतं की साखर म्हणजे डायबिटीस आणि डायबिटीस म्हणजे साखर. आय थिंक दिस इज अ रिअल प्रॉब्लेम. डायबिटीज झाल्यानंतर त्याचे आपण जेव्हा उपचार सुरू करतो त्याच्यात 2 वेगवेगळे भाग आहेत. एक म्हणजे साखर नियंत्रणात ठेवणे, आणि दुसरं म्हणजे डायबिटीसचे परिणाम जिथे होऊ शकतात त्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं. त्यासाठी पेशंटची शुगर फास्टिंग आणि उपाशीपोटी ज्याला आपण म्हणतो, आणि जेवल्यानंतर 2 तासांनी फास्टिंग अँड PP युरिनमध्ये, हे सोडून आपल्याला पेशंटच्या बाकी काही तपासण्या आहेत त्या कंपल्सरी 6 महिन्यात एकदा करायला पाहिजे, ज्या अनुषंगाने आपल्या लक्षात येईल कुठे परिणाम सुरू झाले आहेत का. इफ वी कॅन डायग्नोज ॲट दॅट स्टेज वी कॅन प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स. त्या गोष्टी म्हणजे 6 महिन्यात एकदा तरी पेशंटची रक्तातली संपूर्ण चरबी, ज्याला लिपिड प्रोफाईल आपण म्हणतो उपाशीपोटी, त्याच्या किडनीसाठी युरिया क्रिएटिनिन आणि एक मायक्राल नावाची एक महत्त्वाची तपासणी आपण करतो. त्यानुसार त्याचा एक कार्डिओग्राम, डोळ्याच्या डॉक्टरकडून एक डोळ्याची चांगली तपासणी, फक्त डोळ्याचा नंबर नाही तर डोळ्याचा पडदा तपासणं फार महत्त्वाचं आहे, डोळ्याचं प्रेशर तपासणं महत्त्वाचं आहे, आणि ह्या सगळ्यांबरोबर एक लिव्हर फंक्शन, या बेसिक 5 ते 6 तपासण्या जर पेशंटनी 6 महिन्यात एकदा केल्या, आणि शुगरची तपासणी त्याच्या गरजेनुसार, इन्शुलिन चालू असेल तर आम्ही दर 8 दिवसात सुद्धा त्याला करायला सांगतो किंवा डेली सुद्धा करायला सांगतो, पण मिनिमली ॲटलिस्ट वन्स अ मंथ ही शुड सी हिज डॉक्टर, वेअर वी डू ऑल दिस थिंग्स प्रॉपरली अँड दे आर फॉलोड अप प्रॉपरली. ह्या अतिशय मला वाटतं महत्त्वाच्या तपासण्या आहेत जे आपण आत्ता सांगितलं सर. हा एक भाग झाला की अतिशय महत्त्वाचा की अशा प्रकारे तपासण्या करून वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणजे साखर किती प्रमाणात कंट्रोलमध्ये आपण निश्चित जाणून घेऊ शकतो. आज उपचार पद्धतींमध्ये काय उपचार उपलब्ध आहेत थोडक्यात आपण आधी बोलू आणि मग डिटेलमध्ये सर्व उपचारांविषयी बोलूया. काय उपचार उपलब्ध आहेत मधुमेहासाठी? मधुमेहाबद्दल जर आपण विचार केला तर मी तुम्हाला ॲक्च्युली थोडक्यात दाखवू शकतो की when I started my practice maybe 16 years back, we had very few options. But I am happy to say that today we have lot of options available. Oral drugs मध्ये किंवा मौखिक औषधांमध्ये सल्फोन्युरिया बायगुनाइट्स, त्याच्यानंतर ग्लिटाझोन जे 1980-82 दरम्यान आपल्याला अवेलेबल झाले, अल्फा ग्लुकोसाइड इनहिबिटर्स, या क्लासची वेगवेगळी औषधं आपल्याला आज उपलब्ध आहेत. पण त्याबरोबर आपण जर नवीन थेरपीचा विचार केला तर गेल्या 1-2 वर्षात 2 प्रकारच्या औषधांची आपल्याला उपलब्धी झालेली आहे. इन्क्रेटिन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याचं महत्त्व आता आपल्याला आणि सगळ्या जगाला समजलं आहे. त्याच्यात बरंचसं रिसर्च होऊन आपल्याला आता बायटा नावाचं इंजेक्शन फ्रीली अवेलेबल, इट इज कॉल्ड एक्झेनेटाइड, आणि DPP-4 इनहिबिटरमध्ये जॅनोविया म्हणजे सिटाग्लिप्टिन म्हणून एक औषध आता फ्रीली अवेलेबल आहे. ह्या औषधांद्वारे डायबिटीसच्या पेशंटला ट्रीटमेंटमध्ये ज्या काही ॲक्शन्स अवेलेबल व्हायला पाहिजे त्या जवळपास सगळ्या ॲक्शन्स या औषधावर आपल्याला दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं इन्शुलिन कोणत्या औषधाने अगोदर शरीरात तयार होत नव्हतं, त्या औषधाने शरीरात इन्शुलिन परत तयार व्हायला लागतं. पेशंटचं ह्या औषधात चालू असताना भूक कमी होऊन वजनही काही प्रमाणात कमी होतं. शरीरामध्ये लिव्हरमधून ग्लुकोजचं जे बाहेर आउटपुट होतं रक्तात त्याचंही प्रमाण आपोआप कमी होतं, आणि ह्या सगळ्यांचा इफेक्ट होऊन पेशंटचं वजन कमी होतं, शुगर चांगली कंट्रोल होते, आणि एकंदरच डायबिटीसच्या पेशंटला जे पाहिजे त्या ॲक्शन सगळ्या दिसतात.